मंडळी नमस्कार. आपल्या शेतामध्ये जे वेगवेगळे पिकांचे अवशेष असतात, खूप लोक त्याला कचरा आहे म्हणतात. कचरा नाही आहे, तो आपल्या जमिनीचा खजिना आहे. आपल्या भूमातेचं ते सोनं आहे. आपल्याला मिळणारं कट असं पण अत्यंत मौल्यवान असं सेंद्रिय खत आहे. तर ह्या आंब्याच्या बागेमध्ये हे जे सगळं पालापाचोळा सांडला आहे, खूप लोक ढीग करून काढून फेकून देतात. पण जसं इथे आंब्याच्या बागेमध्ये हा पालापाचोळा राहिलाय, त्यामुळे पाऊस पडला रे पडला की इथे हजारो लक्षावधी गांडूळ येतात, वाळव्या येतात आणि मग त्या सगळा हा पालापाचोळा खातात आणि त्याचं खत करून ह्या आंब्यांना अतिशय चांगलं असं आपल्याला मदत करतात. तसंच शेतामधले जे पिकांचे अवशेष आहेत ते जाळायचे नाही. ते जाळणं हे भयंकर मोठं पाप आहे. कारण ते जाळण्यामुळे आपण काय काय करतो, आपल्याला मदत करायला आलेले जे सूक्ष्म जंतू आहेत, त्या सूक्ष्म जंतूंचं ते अन्न आहे, गांडुळांचं अन्न आहे. म्हणजे आपल्याला मदत करायला आलेल्या मंडळींचा घास आपण हिरावून घेऊन तो जाळून टाकणं हे बरोबर आहे का? हे चूक आहे. दुसरं म्हणजे ज्या वेळेला आपण ते जाळतो त्यावेळेला तिथे निर्माण होणारं तापमान हे त्या तिथल्या जमिनीच्या खालती 4 इंच 5 इंच खालती हे खूप जास्त वाढतं. तिथले सगळे सूक्ष्म जंतू, सगळे मदतीला आलेले गांडूळ कीटक सगळे मरून जातात. त्यांची पोरं बाळं सगळी जळून जातात. तेव्हा मंडळी, आपण आपल्या शेतात, आपल्या आवारात आपण कधीही आपल्या शेतातला पिकांचे अवशेष कधीही जाळायचे नाहीत. आणि शेजारच्या शेतकऱ्याला पण तुम्ही हे ठणकावून सांगा, त्याला पक्क सांगा, तुमचं उदाहरण देऊन सांगा. पण त्यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये सुद्धा कोणीही आपल्या पिकातले अवशेष जाळता कामाचे नाहीत. ते आपल्यासाठी आपण आपल्या पायावर मारत असलेला धोंडा आहे. फार मोठी चूक आहे, फार मोठं पाप आहे. आपण ते थांबायलाच पाहिजे. धन्यवाद.